पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. मी गेल्या 25 वर्ष सामाजिक कार्य करते. माझे वेळेवेळी मी ते महानगरपालिकेचं अतिक्रमचं असू किंवा पेन्शनचं काम असू, कोणाला पैसे ट्रान्सफर झालं ते खोटं सांगतात. मागच्या वेळी तर सगळ्या गोष्टी झाल्या. आपण याच्या गोष्टी ज्या कामात घेऊनच येतो महापालिकेमध्ये, विनाकारण आपल्याला येत नाही, गार्डन नाही आहे महापालिकेला. कामात घेऊन आल्यानंतर त्याचे अधिकारी आम्हाला आरोग्य भाषा वापरून आमचे अपमान करतात. आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितले की आमचा अपमान करू नका, आम्ही प्रतिनिधी आमचं रस्ते काम घेऊन नाही येतो, तर ते वेळोवेळी आमचा अपमानच करतात. याचा विषय घेऊन आम्ही गेलो का आयुक्तांकडे भेटायला. आयुक्तांनी सुद्धा त्यावेळी भेट दिलेलं. गेल्या महिनाभर त्यांना शिष्टमंडळ भेटायला एखादे पत्र दिलं होतं, ते सुद्धा ते भेटले नाही. अख्खा महिना ओरडून गेलं, पण ते बिलकुल आम्हाला वेळ दिले नाही. पण आता काल शेवटी हे झालं म्हणून आम्ही पत्र तयार करतो की आपण आता आंदोलन घेऊया. संदीप कलाटे म्हणून होते, त्यांनी सुद्धा ती बचाव जेव्हा तेव्हा ते अधिकारी होतात उचलून त्यांना बाहेर भेटतात. आणि नवल किशोर राम असं म्हणतात आयुक्त आहेत की महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्रीयन लोकांना टिकून घेणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. बिहार इथं आणायला बघतात, ते आम्ही सहन करून घेणार नाही आणि खपवणी घेणार नाही. त्यांचा बिहार त्यांच्याकडे ठेवला, त्यांना आपण तिकडेच पडतो, असं आमचं सगळं झालं. आम्ही आता काल भेटायला गेलो होतो शिष्टमंडळाचं. आम्हाला ते न भेटता आम्हाला म्हणलं 5 किलो पोलिसांनी मॅनेज केलं, काय केलं माहीत नाही, पण आमची दिशाभूल नक्कीच केली त्यांनी. पोलिसांना वारंवार विनंती केली, आम्हाला भेटणारच की नाही एवढंच सांगावं. किशोर साहेब जे आयुक्त आहे ते तुम्हाला वेळ देत नाहीत असं अच्छा, हो वेळच देत नाही. ते म्हणतात कामं घेऊन या. आता आम्ही कामं घेऊनच गेलोय का? त्यांना का आमची लग्नाची पत्रिका द्यायला गेलो होतो का? आम्ही वेळच घेऊ, त्यांना कामासंदर्भात गेलो होतो. कामासंदर्भात जाऊन पण ते भेटत नाहीत आणि खोटी आश्वासनं देतात. आम्ही माहिती देतो, वेळ देतो, पण येत नाही. मागच्या वेळी त्यांना सांगितलं पुढेवडीच्या मुंडी खाली हात वर असे वाक्य वापरतात. असं वेळोवेळी त्यांनी आमचा अपमान केलेलं आहे. दिव्यांग ते लाच करतात. माझे तर मागच्या वेळी लाच काढली, काहीही चौकशी न करता. ज्या दिवशी हे पदावर उचलून आले पुणे महानगरपालिकेत, त्या दिवशी बसणं लोकांची अटकण करून लोकांची तक्रारी आता आम्ही जनता दरबार पण घेणारच आहोत. यांनी वेळोवेळी लोकांचे अपमान केलेले, वेळोवेळी त्यांना आरोग्याचे भाषा केले. त्यांनी काय सांगितलंय, इतर सगळं येतात म्हणजे राजकीय लोकांनी, मी त्यांना इथं थांबून देत नाही, तर पुढची काय नाही तुम्ही दिव्यांग असं का माझ्या डॉक्टर काय बोलण्याची गरज आहे. वेळोवेळी त्यांना सांगितलं दिशाभूलचा लोक करत असते. आमची डाव्या मागच्या त्यांनी माफी मागितली होती, आपण करू नका, आम्हाला वेळ द्या, आमची चर्चा करा, आम्हाला दुसरं काय करायचं. नेहमी असं आमचा अपमान करतात, लाच करतात, बाहेर वेळोवेळी तुम्ही जे कामं घेऊन येतात ते कामांच्या बाबतीत त्यांच्याकडून कसे प्रतिक्रिया देतात? बिलकुल आणखीन तरी एकही काम त्यांच्याकडे झालेली नाही. एकही काम त्यांच्याकडून कुठल्याच कामाला प्रतिसाद मिळाला नाही. फक्त खोटी आश्वासन देऊन बाहेर पाडतात. आम्ही करू पण करत नाही. पोलिसांनी पण तिथं दखल घ्यावं एवढंच आमची अपेक्षा, पण ते घेत नाही. आणि चांगले अधिकारी असतात ना, चांगले म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे चांगले अधिकारी काम करणार त्यांच्या बदल्या करतात आणि भांडवळ्यांना तिथे त्या सबका इतकं चांगलं जातीला काम करतात. त्यांचे पण केलं. त्या माधवराव चक्रवर्ती तर चांगल्या सामाजिक कार्यकर्ते म्हणजे उभं करायचे नाही असं भाषा वापरली. म्हणजे त्यांना कुठले पद्धत 5 खाते आणि ते विषय गेलो. त्यांनी दिव्यांगांना वारंवार त्यांनी अन्याय केलेला, दिव्यांगांच्या गोष्टीने केलेली पैसे देऊन म्हणजे लायसन घेतलं. आमच्या हक्काचे असून आम्हाला बाजूला देऊ, आम्हाला दाखवून ठेवलंय पैसे देऊन दुसऱ्यांना राजकीय लोक. मी किती दाखवून देऊ राजकीय लोकांना? त्यांनी बघून काय पुणे शहरातील पुढे आमच्या संविधानाने लोकांनी जे आंदोलन करतोय हे जे आम्ही सहकारी आहोत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करतोय. आमच्या आंदोलनाची प्रमुख मागणी म्हणजे जे माधव जगताप यांना जी 4-5 अनाधिकृत खाती दिलेली आहे त्या माणसावरती म्हणजे महिलांच्या लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत. त्या माणसाला 11 महिने या प्रकरणात निलंबित करण्यात आलं. परत त्याला आता टॅक्समध्ये त्याने एवढे कंप्लेंट केलेली आहे की ते सापडल्यामुळे 2 वेतन वाढ वापरलेले अनाधिकृतपणे स्वतंत्र मिनी मार्केट उभं केलं देखील आंदोलन. त्याचं उदाहरण 2016 पासून सगळे जवळपास आमच्याकडे स्वतःकडे 50 तक्रारी तेवढे परवानाधारक त्यांनी साईडला ठेवलेत आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी आपलं स्वतंत्र मिनी मार्केट येणार असलं त्याची आम्ही काल त्याची मागणी घेऊन गेलो होतो आयुक्तांकडे. आयुक्तांनी तिथं आम्हाला जवळपास 3 तास वाट पाहिलं लावून काहीच दिव्यांग आहेत काही
पत्रकार टाकून आणि उपस्थित सर्व माझ्या विकलांग आणि दिव्यांग या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे. उपोषणाला बसल्याचं आमचं एकच कारण आहे की वारंवार आम्ही जे पत्र व्यवहार करतो, नागरिकांच्या पुणेकरांचे जे प्रश्न आम्ही सोडण्याचा प्रयत्न करतो, तर आमच्या पत्र व्यवहाराला नेहमीप्रमाणे 90 किशोर जेव्हापासून जॉईन झाला आहे त्याला कॅरेजी टोपडी देतो. हे आम्ही आलो की आम्हाला आता समजतो की हे काहीतरी आहे, ते हे पुणेकर नाही आहेत, हे कुणीतरी आले आहेत आणि पत्र दिले. काय माहिती आहे का, माणसं बघून आणि तोंड बघून काम करणारा माणूस आहे. आणि विशेषतः स्थानिक जे भूमिपुत्र आहेत ते महाराष्ट्रामध्ये खरंच राहतात आहे, त्यांना उद्योगधंदा रोजगार पाहिजे, अशांना तो डावळतोय. आणि बाहेरून जे आलेले आहेत त्यांच्याकडे पैसा आहे, अशांना खत पाणी घालून त्यांना पाठीशी घालतो. आपल्यासारखे पत्रव्यवहार जे करतात ते त्यांच्याशी हातापाई करतो, वाटापाटी करतोय. म्हणजे पोलीस बळाचा, सुरक्षा रक्षकांचा बळाचा वापर करून आम्हाला कायदा व्यवस्था टिकून ठेवायची महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये. मॅडम तुमचं नाव काय आहे, तुमच्या मागणी काय आहे?